नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जे कापसाला जे आहे ते युरिया खत टाकायला चालू आहे. तर युरिया खत टाकल्यामुळे काय होते मित्रांनो, तर जे वरी जे बोंड लागलेले आहेत ते पकतात आणि जे आपले जीवाणू जे आहेत खतामुळे तयार होतात, अन्नद्रव्य जे तयार होण्याची जी जी कॅपॅसिटी आहे ते जास्त होते आणि जी वरली बोंडाची साईज आहे ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, आपण कोणता बी खत टाकताना जेव्हा झाडं जर 60-70 जर बोंड पकले असतील तर आपल्याला खत टाकण्याची गरज असते, जेणेकरून जे झाडाला जी ताकद आहे ती भेटते, अन्नद्रव्य जे आहे ते भरपूर भेटतात. तर बघू शकता की वरी जे शेंड्याचे जे हे आहेत बोंड आहे ते चांगल्या साईज ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि उत्पादन वाढते. तर मित्रांनो, जर आपल्याला युरिया खत किंवा कोणताही 8-21-21, 10-26-26, 14-35-14 अशा प्रकारचे खत आपल्याला टाकायची गरज असते. तर त्याने भरपूर फायदा होतो आणि आपण सुरुवातीला खत टाकतो आणि नंतर जेव्हा गरज असते तेव्हा टाकत नाही. त्याच्यामुळं खत हे शेवटला सुद्धा टाकत राहिलं पाहिजे, तेव्हा ते बोंड आहे ते खूप जास्त प्रमाणात लागतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.